त्यांचं रुटीन कसं असायचं? सुरुवातीच्या काळातलं रुटीन तर चळवळीतल्या माणसाचं जे एक रुटीन असतं ते खूपच अस्ताव्यस्त रुटीन असायचं. म्हणजे मुंबईमधलं रुटीन तर ते कधी कधी 8-8 दिवस घरी पण जायचे नाहीत, ऑफिसमध्येच झोपायचे, ऑफिसमधूनच कुठेतरी जायचं. मिटिंग असतील तर इराण्याच्या हॉटेलमध्ये मिटिंग घ्यायच्या. ते सगळं सुरुवातीच्या काळामधलं एक रुटीन होतं आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांची तब्येत पण खूप बिघडत गेलेली होती. सुरुवातीच्या काळामध्ये जसं एका कार्यकर्त्याचं नीटपणे काहीच नसतं तसं त्यांचं काहीच नव्हतं. ते कार्यकर्त्याचं आयुष्य आणि या सगळ्याचं. पण नंतर मात्र जेव्हा ते दिल्लीत जात आहेत आणि खास करून माई आंबेडकर त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करतात तेव्हा मात्र त्यांचं काही एक रुटीन बसवण्याचा प्रयत्न करता आहेत. की माई लिहित आहेत की बाबा सकाळी उठायचे ते, मग त्यांना तो बेड टी खूप आवडायचा कारण का तिकडलं. मग तो त्यांना अंड्याचे वेगवेगळे प्रकार, ऑमलेट खूप आवडायचं आणि विशेष म्हणजे गरम त्यांना नाश्ता खूप आवडायचा. मग ते सगळं करून मग झाल्याच्या नंतर मग ते पेपर वाचत बसायचे आणि खास करून मग त्या पेपरला सगळ्या खुणा करत बसायचे वेगवेगळ्या रंगानी. मग ते झालं की मग ते पार्लमेंटला जायचे. दिल्लीतलं जे अमृत बुक हाऊस जे आहे ना ते बाबासाहेबांचं आवडतं बुक स्टॉल होतं, अमृत बुक हाऊस म्हणून आता पण आहे ते. आणि मग ते असं सगळं शोधत खूप मोठा असा ढिगारा घेऊन परत बंडलच घेऊन यायचे ते बंडलच घेऊन यायचे. किंवा पुण्यामध्ये इंटरेस्टिंगली ते असेल तर इथलं जे इंटरनॅशनल बुक हाऊस आहे डेक्कनचं, तिथे येऊन ते बाबासाहेब पुस्तकं घ्यायचे.